तर घरातली कामं आहे ना कितीही करा ती शेवटी राहतात म्हणजे राहतातच आणि काही ना काही तर आपलं करायचं राहतंच. हे डेली आणि डेली ठरलेलंच असतं. ते म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कितीही कामं करा आपण घरातली, शेवटी घरातली काय म्हणतात, घरातल्यांना काय काम असतं घरात राहणाऱ्यांना, आणि दिवसभर आपला हात हा बसलेला नसतो. तर मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर आज ना दिवसाची सुरुवात एकदम छान सूर्य उगवताना झालेली मी बघितला होता. सूर्य उगवताना आज दररोज कधी कधी नाही दिसत किंवा मी उशिरा उठते किंवा त्याच्या आधीच उठते असं पण होतं, पण आज खूप छान असा सूर्य बघायला भेटला. मस्त असा सूर्याचं दर्शन वगैरे घेतलं, छान स्वामीनारायणाला नमस्कार केला आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला. चहा गरम गरम घेतला ना तर मग मन एकदम उत्साहित होतं आणि कामाला जरा जास्त स्पीड येतं. त्याच्यानंतर ना भेंडी वगैरे कट करायला घेतली, कारण सकाळची डब्याची तयारी चालू होती. मस्तपैकी भेंडी कट करून घेतली. त्याच्यानंतर शौर्याला पोहे केले आणि म्हणजे सगळ्यांनाच नाश्त्याला पोहे केले, त्याला आवडतात पोहे म्हणून. पण हे जास्त करून पोहे नाहीत खात, कारण त्यांनाही पित्त वगैरे होतं म्हणून ते खात नाहीत पोहे. तर मी आणि पिलूनी तर पोहे खाऊन घेतले आणि पिलूला म्हटलं आता तू बस इथं, त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करून घेते. आणि आमचं पिलू आहे ना, ज्यावेळेस मी उठते का नाही त्याच्यानंतर 1 तास किंवा अर्ध्या तासाने लगेच ते उठून येतं माझ्यापाशी. त्याच्यामुळे त्याच्या आंघोळी सगळं लवकर उरकतं. आता त्याचं चाललं होतं की मिरची का टाकली, मिरची टाकायची नाही हे ते मला सांगत होता, कारण पण बिना मिरचीचं पोहे खाऊच नाही वाटत. 1-2 तर मिरची टाकावीच लागते की नाही. त्याच्यानंतर ना थोडंसं सगळे डबा वगैरे बांधून तयारी करून घेतली. किचनही आवरलं नाही. आता म्हटलं पिलो आपण दोघं आंबा खाऊया. घरात आंबा आहे आणि तो डोळ्यासमोर दिसतोय पण खायचा नाही, हा कुठला नियम आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आंबा खाऊन घेतला. त्याच्यानंतर ना सगळी कामं आवरायची झाली होती माझी, फक्त भांडी घासायची राहिली होती, कारण कपडे वगैरे धुवून झाली होती, फक्त सुकट टाकायची राहिली होती ती. भांडी घासून घेतली आणि आता म्हटलं किचन कट्टा सगळा स्वच्छ घासून वगैरे घ्यावा. भांडी धुवून घेतली जी काय होती ती. माझी भांडी जास्त काय नसतात, कारण 12च्या म्हणजे आमचं जेवण झालं ना 12:30 12:15 वाजता, तेव्हा थोडीशी पडतात. आणि ही जी स्वयंपाक केलेली, भाजी वगैरे केलेली, चपात्या केलेल्या, ही सकाळची असतात थोडीशी. आणि घरातले हे लवकर जातात ना, त्यामुळं कामं एकदम पटापट आवरतात. 8 वाजेपर्यंत हे गेलेले असतात, त्याच्यामुळं कामं खूप फास्ट आवरतात. मग मी पटापट सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि धुवून तिथंच लगेचच लावून घेतली, कारण मला फरशी पुसायची होती. त्यामुळं पडलं तर पडलं पाणी, काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी सगळे एकदाच लावून घेतली. नाहीतर मी काय करते, दररोज बाहेर आणते भांडी इकडं आणि बाहेर उन्हाला ठेवते. पण आज मला ना खूप कंटाळा आला होता खरं तर, आणि एखाद दिवस असा असतो की बायकांचा कामच करू वाटत नाही. तर म्हटलं चला जाऊ द्या, जे काय ते करावं तर लागणार आहे. आणि दिवसभर आपण कितीही काम करा, घरातलं काम उरकतच नाही. आणि बाहेर गेलेल्या म्हणजे कुणीही असू द्या, बाहेर गेलेल्या लोकांना काय वाटतं, घरात तर आहे तुम्ही, घरात बसून काय कामं करताय. पण घरात असं होतं की आपला हात बसणं आणि काम दिसणं, असं गणित होतं आपल्या महिलांचं. आणि मग माझं पण तसंच आहे. तुमचं कसं आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कितीही फास्ट काम आवरा, ते दररोज तशीच राहिलेलीच असतात. आणि काही ना काही कुठलं ना कुठलं काम निघत असतं एकूण एक, आणि त्यात कसा टाईम जातो ते अजिबात कळत नाही. आता भांडी वगैरे सगळी लावून घेतली. त्याच्यानंतर किचन कट्टा म्हणलं थोडासा घासून घ्यावा. एकदा क्लीन केला की नाही खूप छान मस्त दिसतो, आणि त्याच्याशिवाय माझं मनसुद्धा फ्रेश होत नाही. त्यामुळे मी दररोज किचन कट्टा क्लीन करत असते आणि मला आवडतं पण ते. म्हणजे गॅसची म्हणजे ते गॅसचं हे आहे ना, ते सगळं पुसून वगैरे घेतलं घासून मस्तपैकी. आणि मी डायरेक्ट सरळ पाणी टाकून घेते, मला ते कपड्यानं वगैरे पुसायला नाही आवडत. सरळ पाणी टाकायचं 2-3 डबा असं, म्हणजे मगानं 2-3 मग पाणी ओतलं का होऊन जातं क्लीन सगळं चकाचक एकदम, आणि मस्त पण दिसतं. त्याच्यामुळं मी सगळं सामान किचनवरचं काढते, फक्त प्यायचं पाणी ठेवलेलं असतं तिथं, बाकीचं सगळं काढून घेते आणि मग मस्तपैकी किचन धुवून घेते. तर तुम्ही कसं करता, तुमचं डेलीचं रुटीन असंच असतं का? माझं तर हे असंच असतं. तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आहे ना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि इथून पुढचे जे व्हिडिओ असतील का नाही त्यामध्ये मी माझी स्टोरी सांगायला सुरुवात करणार आहे. म्हणजे लग्नाच्या अगोदर किंवा लग्न झाल्यानंतरचं जे काही गोष्टी घडत गेल्या ना, त्यानुसार मी तुम्हाला माझ्या स्टोरीचे ब्लॉग टाकायला शेअर करणार आहे, तुमच्यासोबत टाकायला सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला आवडतील का नक्की पाहायला मला सांगा कमेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर ना मग मी काही अजून चेंजेस करायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, तर चला सुरुवात करूया. आपले आता कामं तर झालेले आहेत. आता कपडे फक्त सुकत घालायचे आहेत. किचन कट्टा वगैरे स्वच्छ क्लीन वगैरे झालेलं आहे. आता सगळं पाणी वगैरे काढून घेतलं वायफरनं पुसून वगैरे मस्तपैकी. आता पातेले आणि हे ठेवून देते, ते कॉटन पण धुवून वगैरे बाहेर सुकत ठेवते,
कारण ते राहिलं का राहून जातं. त्याच्यामुळं आता ते धुवून हे घेतले, आता बाहेर टाकते त्याला. झालं आता माझं काम पूर्ण. आता फक्त फरशी पुसायची आणि मग झालंच, कपडे फक्त सुकाय टाकायचे. हे सगळं जरी थोडं जरी वाटत असलं ना तरी अख्खा 1-1:30 वाजते, नाहीतर 2 वाजतात एवढी सगळी कामं करत बसायला. कारण आता सुट्टे, शाळा तर नाही, त्याच्यामुळे हे राहिलं ते राहिलं, त्याच्यानंतर पिलूच्या आंघोळ हे ते खूप जास्त गोष्टी असतात. तर त्यामुळे हे बघा, हे अशा पद्धतीनं माझं किचन एकदम चकाचक झालेलं आहे आणि मनाला माझ्या खूप शांती मिळते. एकदम चकाचक किचन हे सगळं आवरलं का मस्तपैकी भांडी वगैरे घासून वरती लावलेत. आता सगळं तर आवरलं, कपडे वगैरे सुकाय घातली. पण आता हे बघा, ह्याचे बूट धुवायचे होते म्हणून पिल्लूला काय दम निघतो का, त्यानं पण त्याचे काढून आणले बूट सगळे, चप्पल वगैरे सगळंच. मग काय आता म्हणलं भिजवलंच ह्याने मला यायच्या अगोदरच, तर सगळं स्वच्छ करून घेऊया. आणि तुम्हाला सांगू का, गरमी एवढी आहे ना खूप जास्त, त्याच्यामुळं ना टिकलीच कपाळाला राहत नाही अजिबातसुद्धा. तर असं थोडंसं जर असा हात लावला तोंडाला आणि पुसून घेतला तोंड, तर टिकली लगेच पडून जाते. तर आता पिलूच्या जास्त काही मळालेल्या नव्हत्या ज्या चपल्या, त्या मी पटापटा नुसत्या धुवून घेतल्या. त्याला काय ब्रश वगैरे नाही लावलं, थोडंसं साबण लावून धुवून घेतल्या. आणि ह्यांच्या आहे ना, म्हणजे ग्राउंडला जसं आम्ही जातो की नाही, ग्राउंडला लाल माती आहे ना, त्याच्यामुळे खूप म्हणजे बूट घाण होतात. त्याच्यामुळे म्हटलं चला धुवून घेऊया घासून. मस्तपैकी साबण हे लावून सगळे सँडेल बूट सगळंच धुवून ठेवलं, धुवायला सुरुवात केली. मला हे धुवायला ना कमीत कमी माझा अर्धा तास तर गेला होता, कारण माझी वेणी घालायची राहून गेली होती. आणि हे सगळ्या गोष्टी अर्ध्या तासात उरकणं कठीण होतं, तरी पण मी पटापट सगळं काय आवरून घेतलं. आता हे पिल्लूचे बूट वगैरे हे तर सगळं मला धुवावंच लागणार आहे, कारण पप्पाचं धुतले बूट का मग आम्हाला इसाळ येतोच. आणि त्याचं चाललं होतं, मी कधी माझे कपडे धुतो किंवा माझे बूट धुतो, हे रोजच असते. आणि सगळं भिजवतो, कपडे वगैरे सगळे घाण करतो, मग मी त्याला दररोज खवळत असते. त्याचं आता हे बघा, इथं सुद्धा लुडबुडू करतो आहे. सगळं पाणी ओतून दिलं, 2 बादल्या भरून आणलेल्या बाहेर, आणि त्याचा चाललाय कारभार. पण जाऊ द्या, पिलं असलं तर बरं वाटतं, कामं करू लागायला आणि करमून पण जातं. तुमचं पण लहान बाळ असंच लुडबुडू करतं का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर असा कायचा होता व्हिडिओ. चलो बाय.